नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे सर्वांच्या सर्वच इच्छा का पूर्ण होत नाहीत। मित्रांनो, यूट्यूबवर अनेक व्हिडिओ निघालेले आहेत। त्यापैकी बऱ्याच व्हिडिओंमध्ये तुमची इच्छा एका रात्रीत पूर्ण होईल, तुमची इच्छा 7 दिवसात पूर्ण होईल, असं करा म्हणजे तुमची इच्छा 15 दिवसात पूर्ण होईल, या ठिकाणी ही वस्तू ठेवा, तुमची इच्छा दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण होईल, असे अनेक दावे करण्यात आलेले आहेत। ते दावे किती खरे आणि किती खोटे याचा तुम्हीच अनुभव घेऊन पहा। मित्रांनो, कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचाच उपयोग करावा लागतो। ती इच्छा किंवा तो विचार, ती गोष्ट जे आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे ते आपल्या अंतर्मनात जावी लागते, तेव्हाच ब्रह्मांडाकडून तसे सिग्नल मिळून ती इच्छा पूर्ण होते। कोणतीही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ती इच्छा अंतर्मनात जावी लागते। आणि मित्रांनो, अंतर्मनात इच्छा जाण्यासाठी आपले अंतर्मन एकाग्र असावे लागते। जेव्हा आपले अंतर्मन एकाग्र असते तेव्हाच ती इच्छा बाह्यमनाद्वारे अंतर्मनाकडे पाठवली जाते। आणि एकदा का अंतर्मनात एखादी इच्छा गेली, एखादा विचार गेला की तो पूर्ण होतोच, कारण आपल्या अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे, अंतर्मनाची शक्ती अगाध आहे। एकूण 100%पैकी 90% शक्ती ही अंतर्मनाची आहे आणि ज्या मनानं आपण विचार करतो ते बाह्य मन फक्त 10% इतक्या शक्तीचे आहे। तर मित्रांनो, अंतर्मनात विचार पाठवण्याच्या अनेक पद्धती आहेत। त्यामध्ये मुख्य पद्धत स्वयंसूचना, आपल्या मनाला सतत सूचना स्वतःची स्वतः देणे याला स्वयंसूचना म्हणतात। आणि दुसरी पद्धत व्हिज्युअलायझेशन, म्हणजे ती गोष्ट प्रत्यक्षात घडते आहे, घडलेली आहे याची कल्पना करणे, कल्पना चित्र आपल्या डोळ्यासमोर सतत साकार करत राहणे, याच त्या 2 पद्धती आहेत। पण या पद्धती करण्यापूर्वी, या पद्धती अंमलात आणण्यापूर्वी आपल्याला आपल्या बाह्यमनाला एकाग्र करावे लागते। मित्रांनो, प्राणायाम, ध्यानधारणा आणि त्राटक या 3 पद्धतीने आपल्याला आपले बाह्यमन एकाग्र करता येते। प्राणायाम, त्राटक आणि ध्यानधारणा या क्रिया काही महिने किंवा काही वर्ष केल्यानंतर आपल्याला आपले बाह्यमन केव्हा पाहिजे तेव्हा एकाग्र करता येते। पण आपण काही एवढी साधना केलेली नसते, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आपण आपले बाह्यमन एकाग्र करतो। त्यासाठी आपण थोडा वेळ डोळे मिटून शांत बसतो, श्वासावर लक्ष केंद्रित करतो, डोळे बंद करूनच अंतर्मनाला आपण कल्पनाचित्र दाखवतो, व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतात ते।
त्याचबरोबर आपण आपल्या बाह्यमनाला स्वयंसूचना देतो. म्हणजे एखादी सूचना परत 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 आपल्या बाह्यमनामध्ये घोळवतो. त्यामुळे नकळतपणे ती सूचना कधीतरी अंतर्मनात जाते. या त्या पद्धती आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक वेळा प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे आपला विचार किंवा आपली इच्छा असते ते आपल्या अंतर्मनात जाते आणि आपली इच्छा पूर्ण होते. एका रात्रीत, 5 दिवसात, 7 दिवसात तुमची इच्छा पूर्ण करा, 15 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे तसं काहीही नसतं. बघा तुम्ही अनुभव घेऊन, मीही बघितलेले आहेत. तर मित्रांनो, आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत चिकाटीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सतत स्वयंसूचना किंवा कल्पनाचित्र आपल्या अंतर्मनाला दाखवावे लागते. यासाठी काही काळ जातो. अशी पटकन कोणतीही गोष्ट होत नाही. तर मित्रांनो, आपली सूचना, आपला विचार अंतर्मनात पाठवण्यासाठी आधी आपल्याला आपलं अंतर्मन साफ करावं लागतं. म्हणजे आपल्या अंतर्मनात जो कचरा भरलेला आहे तो कचरा आधी काढून टाकावा लागतो. आता तुम्ही म्हणाल, अंतर्मनात आणि कसला कचरा भरलेला आहे? कचरा म्हणजे विचार हो, जे अगदी लहानपणापासून किंवा मोठेपणात सुद्धा आपल्या मनावर बिंबवले गेलेले आहेत. असे विचार, अशा चुकीच्या कल्पना, समजुती ज्या आपल्या अंतर्मनात लपून बसलेल्या आहेत, त्या आधी आपल्याला अंतर्मनातून काढून टाकाव्या लागतील. तेव्हाच कुठे नवीन विचार आपल्या अंतर्मनात जाऊन तो विचार पूर्ण होतो, सफल होतो. आता हे विचार कोणते? आता उदाहरण देऊन सांगतो. तुम्हाला तुमच्या अंतर्मनात पैशासंबंधीचे विचार पाठवायचे आहेत. तुम्हाला भरपूर पैसा हवा आहे, करोडपती व्हायचं आहे. हा नवीन विचार तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जर पाठवायचा असेल तर आधी असलेला विचार अंतर्मनात पैशासंबंधीच्या असलेल्या तुमच्या कल्पना आधी पुसून टाकाव्या लागतील. तो कचरा काढून टाकावा लागेल. काय कल्पना असतात आपल्या? जास्त पैसा जवळ असलेली माणसं चांगली नसतात. श्रीमंत माणसं मनानं चांगली नसतात. ते पापाच्या मार्गाने पैसा मिळवणारे असतात. पैसा माणसांना बिघडवण्याचं काम करतो. जवळ पैसा आला की माणूस बिघडतो. बाप रे, 1 करोड रुपये मला कशाला हवेत? एवढे पैसे घेऊन मी काय करू? नको रे बाबा. त्याच्याकडे होय, त्याच्याकडे सगळा पापाचा पैसा आहे. पाप करून त्यानं पैसा मिळवलेला आहे. तर तो काळा धंदा करतो. काळ्या धंद्यातून त्यानं पैसा मिळवलेला आहे, पापाचा पैसा. अशा प्रकारे पैशांविषयी आपल्या मनामध्ये हे जे विचार आहेत, हे विचार आधी आपण आपल्या मनातून पुसून टाकले पाहिजेत, मुळासकट उपटून टाकले पाहिजेत आणि आपल्या मनाला नवीन सकारात्मक विचार पुरवले पाहिजेत. म्हणजेच आपण आपल्या मनाला रिप्रोग्रॅमिंग केलं पाहिजे. रिप्रोग्रॅम युअर माइंड फर्स्ट.
तरच नवीन विचार आपल्या अंतर्मनात जाऊन बसतील आणि त्याप्रमाणे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. तेव्हा फ्रेंड्स, पैशासंबंधीचे हे तुमचे विचार बदला, तरच तुमच्याकडे पैसा येईल. पैशाला तुम्ही पापी बोललात, हरामीचा पैसा बोललात, अशा प्रकारे पैशाला जर तुम्ही नावं ठेवली तर पैसा तुमच्यापासून दूर पळेल, तुमच्याजवळ कधीच येणार नाही. त्यामुळे पैशाला कधीही वाईट म्हणू नका. आणि दुसरं, या ठिकाणी श्रीमंताकडेच पैसा असतो, भरपूर पैसा असतो. मग ते काय अगदी स्वच्छ मनाचे सगळे श्रीमंत असतात असंही नाही. तुम्ही स्वतःला दोष देता, माझ्याकडे पैसा नाही म्हणजे मी काहीतरी पाप केलेलं असणार, या जन्मात किंवा मागच्या जन्मात माझ्या हातून काहीतरी पाप घडलेलं असेल, त्यामुळे माझ्याकडे पैसा येत नाही, मी गरीब आहे असं आपण स्वतःलाच म्हणून घेतो. आणि आपला हा विचार ब्रह्मांडामध्ये जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार तशीच परिस्थिती आपल्याकडे आकर्षित होते. जास्त पैसावाला तसा विचार करतो का पहा. ते सगळेच काय पवित्र मार्गाने पैसे मिळवत नाहीत. बरेच स्मगलिंग करतात, गुंडागर्दी करतात, त्या मार्गानेही पैसा मिळवतात. काळा बाजार करून पैसा मिळवणारे आहेत. त्याचबरोबर लाच खाऊन पैसा मिळवणारे आहेत. अशा अनेक मार्गाने लोक, वाईट मार्गाने लोक पैसा मिळवतात, तरी त्यांच्याकडे पैसा येतो. आणि आपण काही वाईट काम केलं नाही, कुणालाही लुबाडलं नाही, लुटलं नाही, तरी आपण स्वतःला दोष देतो, मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून. फ्रेंड्स, हा विचार बदला. तुम्ही पाप केलेलं नसलं तरी तुम्ही स्वतःला दोष देताय, आणि त्यामुळे हा जो तुमचा स्वतःला दोष देण्याचा विचार आहे तो विचार ब्रह्मांडामध्ये जातो आणि तशा प्रकारची परिस्थितीच तुमच्याकडे आकर्षित होते. म्हणून कधीही स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला दोष द्यायचे बंद करा. फ्रेंड्स, तर पाप पुण्य, स्वतःला दोष वगैरे देऊन स्वतःला कमीपणा घेणं, हे सगळं थांबवा. त्याचा पैशाशी काहीही संबंध नाही आणि पैशाला कधीही वाईट म्हणू नका. आणि मग पहा तुमच्याकडे भरपूर पैसा येतो की नाही. नक्कीच येणार, 100% येणार. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेलं घंटीचं बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे असे प्रेरणादायी व्हिडिओ मी जेव्हा जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाईल. फ्रेंड्स, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.